सोलापुर जिले के अक्कलकोट तहसील में मूसलाधार बारिश ने जनजीवन पूरी तरह से अस्त व्यस्त कर दिया। बोरगांव देशमुख हुसलगांव पुल तेज प्रवाह में पूरी तरह से पानी में डूब गया। बारिश की तीव्रता ऐसी रही कि अक्कलकोट तहसील का मराठवाड़ा और कर्नाटक से संपर्क टूट गया है। तालुके के ज्यादातर पुल और बंधारे ओवरफ्लो हो चुके हैं, जिससे नागरिकों की आवाजाही ठप हो गई है। इस विनाशकारी स्थिति की लाइव तस्वीरें ड्रोन पायलट नागेश राजनीकर ने कैद की, जो इस संकट की गंभीरता को बयां करती है। मी बोरगाव देशमुखचा नागरिक वीरभद्रप्पा शरणबई शिशिर गवी। हा आता आमचा पूल आहे, गावचा आमचा पूल आहे। ह्या रस्ता जातो गोसगाव वागदरी, अजून माझं शेत आहे इकडे खाली। मग इथून पाणी येत आहे ते आचलेर धरून, उस्मानाबाद जिल्हा आचलेर धरून पाणी येत आहे। आता पलीकडे जायला आम्हाला रस्ताच नाही। माझी गाय हळजून 7 दिवस झालं, वासराला त्याला हे नाही, दूध नाही, जाता येत नाही, म्हणून अजून गेलं तर माझा हानी आहे। त्याच्यामुळं हे किती मे धरून पाऊस चालू आहे। हे वर्षाला आम्हाला त्रास आहेच। काय मागणी? पावसाचं मागणी काय? पावसाचा वर्षाला आम्हाला त्रास आहेच। एकदा धरणच होऊन जाऊ दे गावात। तुमच्या शेतात काय पीक होतं, काय नुकसान झालं? माझं उडीद आहे। माझं एकूणच 5 एकर हेक्टर आहे माझं शेत आहे। नाही, 5 एकर शेत आहे। अजून एका पट्टीत उडीद होतं, ते उडीद काढलं नाही पाण्यामुळे। एका पट्टीत सोयाबीन सगळं एवढं पाण्यात आहे। आता माझ्या शेताचं तर नुकसान झालंच झालंय, विहिरीत पाणी गेलंय। आता आमची गुरं बसले तिकडे पलीकडे, शेताचं नुकसान होऊ द्या, पण मूग जनावरला जाण्या येण्यासाठी तर रस्ता पाहिजे। आता वर्षाला हेच आहे। मी गजानन तुकाराम बिराजदार, राहणार बोरगाव देशमुख, तालुका अक्कलकोट। भरपूर दिवसापासून आपल्या या अक्कलकोट तालुक्यामध्ये ओला दुष्काळासाठी आपण कंटिन्यू सोशल मीडियाद्वारे म्हणा, निवेदनद्वारे म्हणा, सगळ्यांना आम्ही निवेदन देत आहोत, हायलाईट करत आहोत की ओला दुष्काळ जाहीर करावं। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला जशी मदत करता येईल त्या पद्धतीने आपण मदत करायचं आहे। कारण भरपूर नुकसानात प्रमाणात बघितलं तर काय परिस्थिती आहे आता सध्याची परिस्थिती, हे जे मेन पूल आहे, मागचा जे पूल आहे, ह्या पूल आणि एक बाजूला बोरगाव पूल आणि बोरगाव घोडसगाव पूल, ह्या पुलाची मेन परिस्थिती भरपूर दिवसांनी हे पेंडिंग आहे। इकडून तिकडे जाता येत नाही आहे, आणि पेशंट असो, गरोदर महिला असो, हे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण इथून कुठंच हलता येत नाही। चौबाजूने घेरलेलं गाव आहे, वरती घोडसगाव तलाव असल्यामुळे पाण्याचा विसर्ग भरपूर होतो। आणि शेतकऱ्यांचं जे यंदा उडीदपासून सोयाबीन, उडीद आणि कांदा हे जे आहे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 100% पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। आणि संपूर्ण ज्यांचे बांध वगैरे, विहीर वगैरे आहेत, ते पूर्ण मातीने भरून विहिरी पण बुजलेल्या आहेत, व बांधारे, पाटबांधारे सगळं फुटून नुकसान झालेलं आहे। त्यासाठी सरकारनं एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना पंचनामा करून सरसगट नुकसान भरपाईची मोठी रक्कम देऊन मदत करावी, हीच या समस्त बोरगावकरांकडून मी विनंती करतो। ओके।